अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो. शिष्य हे प्रकरण आपण पाहत आहोत. सागराचे मंथन करून 14 रत्ने जी निघाली त्यातील एक रत्न म्हणजे गुरूंचे गुणगान करणे होय. संतांचा संग करावा, विषयाचा त्याग करावा, गुरुनामी दंग व्हावे, त्यात भंगता आणू नये, मनाच्या मागे जाऊ नको, शहाणा पंथ धर. गुरुनाम कथा ही व्यथा मिटवण्यासाठीच असते. मुखाने गुरुनाम घ्यावे, हाताने सत्कर्म करावे, त्यामुळे पूर्ण काम होणार यात संशय नाही. गुरूंचे सांगणे संसार टोचणी घालवते. गुरुनाम एवढे घ्या की श्वास सुद्धा वाया जाऊ नये. हृदयाच्या तृणिरामध्ये ते नाम जपून ठेवा, मग ओढाळ मन काय करेल. गुरु भक्ती रस म्हणजे जीवनातील आनंद रस होय. अंतरातील क्रोध नष्ट करतो आणि षडरिपूंचा विसर होतो. साधकाने नेहमी उदास असावे, त्याचा बाहेर किंवा आत सुद्धा सोस नसावा. गुरु गुरु हाच ध्यास असावा, तरच अभ्यास पूर्ण होईल. माफक विश्रांती घ्यावी, भोजन माफक घ्यावे, संत संगतीत राहावे, कामात आणि सत्कर्मात राहावे. शिष्याची दृढ भावना पाहिजे. गुरु करेल तेच बरोबर करेल. स्वतःच्या मनाचा विचार नको. मनाची दृढता हेच महत्वाचे आहे. नामाची कास दृढ धर आणि हरी कीर्तन सतत कर. साधना करताना मात्रा सांभाळावी. गुरुकृपा संपादन होतेच आणि त्या पाठोपाठ आत्मज्ञानही प्राप्त होते. गुरुच्या अनुसंधानासाठी सर्व गोष्टीवर पाणी सोडावे, अशी साधकाने साधनेची धुनी चेतवावी, त्यात पळवाट काढू नये. गुरुकृपेसाठी जीवलगाच्या तुटी पडल्या तरी हरकत नाही. शेवटी सर्वस्वच अर्पावे. इतर साधनेचा हट्ट धरू नये. केवळ गुरूंचा मार्ग तुझ्यासाठी कल्याणाचा असतो. योग याग करून सिद्धी प्राप्त व्हावी ही अपेक्षाच धरू नये. साधनेत त्यामुळे बंदी येते. शिष्यांसाठी या सूचना आपण ऐकल्यात. शिष्याचे वर्तन कसे असावे, शिष्याने कोणत्या दृष्टीने विचार करावा, यावर विचार करताना पुढील ओव्या त्यासाठी तर मांडलेल्या आहेत. सिंधूचे मंथन 14 रत्नाचीच खाण, त्यातील एक जाण गुणगान श्री गुरूंचे. करावा संतांचा संग, विषयाचा करी त्याग, गुरुनामी व्हावे दंग, भंग केवी होऊ द्यावे. मनाची ये मागे नको जाऊ आता, धरी शहाणा पंथा, गुरुनाम कथा व्यथा मिटविण्या. मुखाने गुरुनाम करे वेचावे सत्कर्म, हेच करी काम पूर्ण काम होशी. गुरूंची विनवणी ऐका हृदयानी, सुटण्या संसार जाचणी, लोचनी अंजन. श्वास फोल किम कारण, वेचा गुरुनाम बाण, साठवा हृदय तृणिरी जाण, ओढाळ मन काय करी. गुरु भक्ती रस उभा अवघा आनंदास, अंतरातील क्रोध रस विरस होय षडरिपूंचा.
साधकाची दशा असावी उदास, बाह्यांतरीही नसावा सोस. गुरु 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 हाची असो ध्यास, तेनेही अभ्यास पूर्ण होय. माफक विश्रांती असावी निद्रेत, खावे भोजन परिमित, राहावे संत संगतीत, नामातनी कामात रमवी मन. गुरु करेल ते कल्याण, स्वमनीचा विचार नको आण. घोष हरी कीर्तन, नामाची धून सातत्याने. साधनाईसे साधावे, साधकाने मात्रेत राहावे. मग आयते गावावे, फावे तयासी गुरुकृपात्मज्ञान. श्री गुरूंच्या अनुसंधान कारणी, सोडावे सकलावर पाणी. न संडावी पळवाट शोधुनी, धुनी ऐसी चेतावी साधकाची. केवळ गुरुकृपेसाठी पडल्या जेवलग तुटी, तेही सरळ करी गुरु शेवटी, धाटी ठेवी विचाराची. आणिक अट्ट साधनेचा, धरू नये मुळीसाचा, मार्ग केवळ गुरूंचा, कल्याणाचा तुझ सोय. योग याग सिद्धी हवी तैसी प्रसिद्धी, हा हव्यास कधी बंदी करी साधनेत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. ओम परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय.